नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. रायगडच्या राजकारणात मनसेचा महिला फायर ब्रँड पुन्हा मैदानात. आदिती सोनार यांच्या पूर्ण नियुक्तीने विरोधकांचे धाबे दाणावले. रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद दाखवत महिला संघटनांमध्ये दमदार संदेश दिला आहे. लढाऊ स्वभाव, कणखर भूमिका आणि तळागाळातील कार्यकर्त्यांची थेट नाळ जोडणाऱ्या आदिती सोनार यांची पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः शुभेच्छा देत त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवल्यानंतर रायगडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अनेक वर्षापासून आक्रमक आंदोलन, महिला प्रश्नांवर थेट लढा आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आदिती सोनार यांनी घेतलेली मेहनत पाहता ही निवड म्हणजे केवळ पदनियुक्ती नसून मनसेच्या पुढील राजकीय रणनीतीचा स्पष्ट संदेश या ठिकाणी मानला जात आहे. त्यांच्या निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. सोशल मीडियापासून स्थानिक राजकीय वर्तुळापर्यंत अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव सुरू असून रायगडमध्ये मनसेची महिला सेना आता आणखी आक्रमक होणार अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी स्थानिक राजकारण आणि संघटनात्मक लढ्यांसाठी मनसेने पुन्हा एकदा फील्डवर लढणाऱ्या चेहऱ्यांवर विश्वास ठेवला आहे. विरोधकांवर थेट प्रहार करत संघटना रस्त्यावर उतरण्याची क्षमता असलेल्या नेत्या म्हणून आदिती सोनार यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या पुनर्नियुक्त्याने रायगडच्या राजकीय समीकरणांना नव्या चर्चेची ठिणगी मिळाली आहे. मनसेचा आवाज अधिक धारदार करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा निर्धार कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात असून रायगडमध्ये येत्या काळात मनसे अधिक आक्रमक भूमिका घेताना दिसणार असल्याचे स्पष्ट संकेत या निवडीमधून या ठिकाणी मिळत आहेत.